इयत्ता 5वी, परिसर अभ्यास 1, धडा 3, पृथ्वी आणि जीवसृष्टी, द अर्थ अँड इट्स लिव्हिंग वर्ल्ड. पृथ्वीची आवरणे, द स्पियर्स ऑफ द अर्थ. शिलावरण म्हणजेच लिथोस्पियर, जलावरण म्हणजेच हायड्रोस्पियर, वातावरण म्हणजेच ॲटमॉस्फियर. शिलावरण, जलावरण व वातावरण या तीनही आवरणांमध्ये असलेल्या सजीवांना आणि त्यांनी व्यापलेल्या भागाला एकत्रितपणे जीवावरण असे म्हणतात. जीवावरण म्हणजेच बायोस्पियर. सर्वात आधी ॲटमॉस्फियर याविषयी आपण अभ्यासणार आहोत. ॲटमॉस्फियर म्हणजेच वातावरण. द एन्व्हलप ऑफ एअर अराउंड द अर्थ इज कॉल्ड ॲटमॉस्फियर. पृथ्वीभोवती असलेल्या हवेच्या आवरणाला वातावरण असे म्हणतात. वातावरणाचे मुख्यत्वे नायट्रोजन, ऑक्सिजन, बाष्प, कार्बन डायऑक्साईड हे घटक आहेत. याशिवाय इतरही काही वायू अत्यंत कमी प्रमाणात आहे. As we go higher from the surface of the earth, the air in the atmosphere become rarer. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसजसे उंच जावे तसतशी हवा विरळ होत जाते. The air consists of a mixture of gases, namely nitrogen, oxygen, carbon dioxide, water vapor. वातावरणामध्ये प्रमुख घटक नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड व बाष्प हे आहेत. वातावरणाचे थर, लेयर्स ऑफ द ॲटमॉस्फियर. पृथ्वीच्या पृष्ठभागालगतचा सर्वात पहिला थर म्हणजेच तपांबर. तपांबर म्हणजेच ट्रोपोस्फियर. तपांबरानंतर दुसरा स्थितांबराच्या खालच्या भागात असलेला ओझोन वायूचा थर. तपांबरानंतर स्थितांबर. स्थितांबर म्हणजेच स्ट्रेटोस्फियर. स्ट्रेटोस्फियर नंतरचा थर मध्यांबर. मध्यांबर म्हणजेच मेसोस्फियर. मध्यांबरानंतर येणारा थर आयनांबर. आयनांबर म्हणजेच आयनोस्फियर. आणि सर्वात शेवटचा थर म्हणजेच बाह्यांबर, एक्झोस्फियर. तपांबर या थराविषयी आपण माहिती घेऊयात. तपांबर म्हणजेच ट्रोपोस्फियर. तपांबर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरासरी 13 किलोमीटरपर्यंत आहे. ट्रोपोस्फियर एक्सटेंड्स फ्रॉम द अर्थ सरफेस टू अ हाईट ऑफ अबाउट 13 किलोमीटर. Almost all the water vapor in the atmosphere is contained in the troposphere. That is why all weather-related phenomena such as formation of clouds, rain, fog, winds, and storms take place in the troposphere. वातावरणातील सर्व बाष्प हे तपांबरातच असते. म्हणूनच ढग, पाऊस, धुके, वारे, वादळे अशा हवामानाशी संबंधित घटना या तपांबरातच होत असतात. विमाने ही तपांबराच्या उंचावरच्या भागात उडतात. एरोप्लेन्स फ्लाय इन द हायर पार्ट्स ऑफ द ट्रोपोस्फियर. वाहतुकीसाठी वापरली जाणारी सर्व विमाने तपांबराच्या उंचावरच्या भागात उडतात. त्या उंचीवर हवा आणखी विरळ म्हणजेच रेअर असते. विमाने उंच गेल्यावर प्रवाशांना श्वसनासाठी पुरेशी हवा मिळावी म्हणून विमानात विशेष सोय करावी लागते. त्यानंतर स्ट्रेटोस्फियर विषयी माहिती घेऊया. स्ट्रेटोस्फियर म्हणजेच स्थितांबर. बियॉन्ड द ट्रोपोस्फियर 50 किलोमीटर फ्रॉम द अर्थ इज द लेअर कॉल्ड स्ट्रेटोस्फियर. तपांबराच्या वर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 50 किलोमीटरपर्यंतच्या थराला
स्थितांबर म्हणतात. इन द लोअर पार्ट ऑफ द स्ट्रेटोस्फिअर देअर इज लेअर ऑफ अ गॅस कॉल्ड ओझोन. स्थितांबराच्या खालच्या भागात ओझोन वायूचा थर आढळतो. ओझोन वायू. द ओझोन लेअर इज प्रेझेंट इन द स्ट्रेटोस्फिअर, द सेकंड लेअर ऑफ द अर्थ्स ॲटमॉस्फिअर. पृथ्वीच्या वातावरणाचा दुसरा लेअर म्हणजेच स्ट्रेटोस्फिअर, म्हणजेच सेकंड लेअर ऑफ द अर्थ्स ॲटमॉस्फिअर. द ओझोन लेअर absorbs harmful ultraviolet rays of the sun and prevents them from reaching the Earth's surface. The ultraviolet radiations of the sun can cause skin cancer, blindness, and other harmful diseases. They can also affect the growth of plants. ओझोन वायू सूर्यापासून येणारी अतिनील किरणे शोषून घेतो, त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण होते. ओझोन लेयर ॲब्सॉर्ब्स अल्ट्राव्हायलेट रेज कमिंग फ्रॉम द सन अँड प्रोटेक्ट द लिव्हिंग वर्ल्ड. आपण पाहिल्याप्रमाणे हवामानाशी संबंधित घटना या तपांबरातच घडतात. त्यातील एक घटना म्हणजेच पाऊस कसा पडतो हे आपण पाहणार आहोत. हाऊ डज इट रेन? इव्हेपोरेशन म्हणजेच बाष्पीभवन, कंडेन्सेशन म्हणजेच संघनन, फॉर्मेशन ऑफ क्लाउड्स म्हणजेच ढग तयार होणे, प्रेसिपिटेशन म्हणजेच पाऊस पडणे. इव्हेपोरेशन बाष्पीभवन. वॉटर टर्न्स इंटू वॉटर वेपर ड्यू टू हीट इज कॉल्ड इव्हेपोरेशन. उष्णतेमुळे पाण्याची वाफ होते, त्यास बाष्पीभवन म्हणतात. वॉटर दॅट हॅज परकोलेटेड इन टू द सॉईल इव्हेपोरेट्स ड्यू टू हीट अँड एंटर्स द ॲटमॉस्फिअर. सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे सतत बाष्पीभवन होत असते. जमिनीत जिरलेले पाणीही सूर्याच्या उष्णतेमुळे वाफ होऊन हवेत मिसळते. कंडेन्सेशन संघनन. The process of vapor turning into water on cooling is called condensation. बाष्प थंड झाल्यावर त्याचे पाण्यात रूपांतर होते. या क्रियेला संघनन किंवा सांद्रीभवन म्हणतात. वॉटर वेपर इज लाइटर दॅन एअर. इट रायझेस हाय अप इन टू द ॲटमॉस्फिअर. ॲज इट गोज हायर इट कूल्स अँड कंडेन्सेस, फॉर्मिंग व्हेरी फाईन ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर. म्हणजेच बाष्प हवेपेक्षा हलके असल्यामुळे ते वातावरणात उंच जाते. बाष्प उंच गेल्यावर थंड होऊन त्याचे पाण्याच्या थेंबात रूपांतर होते. फॉर्मेशन ऑफ क्लाउड्स ढग तयार होणे. कंडेन्स्ड वॉटर ड्रॉपलेट्स जॉईन टुगेदर फॉर्म क्लाउड्स. संघनन झालेले पाण्याचे थेंब एकत्र येऊन ढग तयार होतात. प्रेसिपिटेशन म्हणजेच पाऊस पडणे. हेवियर क्लाउड्स कॅनॉट फ्लोट सो दे फॉल ऑन द अर्थ इन द फॉर्म ऑफ रेन. ढग पावसामुळे जड झाल्यावर तरंगू शकत नाहीत, असे पाणी पावसाच्या रूपात पृथ्वीवर पडते.